रक्षाबंधन कधी आहे? शुभ मुहूर्त, पूजाविधी, धार्मिक महत्त्व आणि पौराणिक कथा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. नमस्कार मंडळी, आपलं त्रिमूर्ती परिवारामध्ये सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे. बंधू भगिनींच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि रक्षणाच्या पवित्र वचनाचा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती बहिणीने भावाच्या मनगटावर बांधलेली सुंदर राखी, कपाळावर लावलेले कुंकू, औक्षणाची थाळी, भावाच्या हातात ठेवलेली ओवाळणी आणि बहिणीच्या मनात एकच प्रार्थना, माझ्या भावाला सुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, देव त्याचे सदैव रक्षण करो. पण भगिनींनो आणि बंधूंनो, रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नाही. या राखीच्या धाग्यामध्ये प्रेम आहे, विश्वास आहे, कर्तव्य आहे आणि एकमेकांच्या रक्षणाची भावना आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 2026मध्ये रक्षाबंधन नेमके कधी आहे, राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता, भद्रा म्हणजे काय, राखी बांधताना कोणती पूजा करावी, ताटामध्ये कोणत्या वस्तू ठेवाव्यात, राखी कोणत्या हाताला बांधावी, राखी बांधताना कोणता मंत्र म्हणावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रक्षाबंधनाचा धार्मिक आणि पौराणिक इतिहास काय आहे. यासोबतच आपण इंद्रदेव आणि सचीदेवीची कथा तसेच भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदीशी जोडली गेलेली प्रसिद्ध कथा जाणून घेणार आहोत. म्हणून या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. 2026मध्ये रक्षाबंधन कधी आहे? मंडळी, सर्वप्रथम तारीख लक्षात ठेवा. 2026 सालचे रक्षाबंधन शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी आहे. हा दिवस श्रावण पौर्णिमेचा आहे. मुंबईच्या पंचांगानुसार श्रावण पौर्णिमा 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 सुरू होते आणि 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 समाप्त होत आहे. तर मुंबईसाठी राखी बांधण्याचा शुभ काळ आहे सकाळी 6:23 पासून ते 9:48 तर बघा, फक्त भद्रा सोडली तर आपण पूर्ण दिवसभर राखी बांधू शकतो. फक्त राहू काळ सोडायचा आहे आणि भद्रा सोडायची आहे. यावर्षी विशेष गोष्ट म्हणजे भद्रा सूर्योदयापूर्वीच समाप्त झालेली आहे. त्यामुळे 28 ऑगस्टच्या सकाळच्या या काळात भद्रेचा अडथळा नाही. तरीही आपण आपल्या स्थानिक गावातील किंवा शहरातील पंचांगानुसार काही वेळ काही मिनिटांनी बदलू शकते. त्यामुळे अत्यंत अचूक वेळेसाठी स्थानिक पंचांग पाहणे नेहमी चांगलेच. भद्रा म्हणजे काय? आता एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक जण विचारतात, भद्रा असेल तर राखी बांधायची का? धार्मिक पंचांग परंपरेमध्ये भद्रा काळात शुभ कार्य टाळण्याची पद्धत आहे. रक्षाबंधनाच्या बाबतीतही भद्रा संपल्यानंतर राखी बांधण्याची परंपरा पूर्वीपासून सांगितलेली आहे. म्हणूनच भगिनींनो, भद्रा संपल्यानंतरच राखी बांधा. पण 2026मध्ये मुंबईसाठी उपलब्ध पंचांगानुसार भद्रा सूर्योदयापूर्वीच संपली आहे. त्यामुळे 28 ऑगस्टच्या सकाळच्या राखी बांधण्याच्या वेळेत भद्रेचा प्रश्न नाही. मंडळी, रक्षाबंधनाचा खरा अर्थ काय? तर बघा, रक्षाबंधन म्हणजे रक्षणाचे बंधन. पण हे रक्षण फक्त भावाने बहिणीचे करायचे आणि बहिणीने भावाकडून संरक्षण घ्यायचे एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. खरे पाहता हा दिवस सांगतो, आपण एकमेकांच्या सुखदुःखात सदैव सोबत राहू. आजच्या काळामध्ये भाऊ आणि बहीण दोघेही एकमेकांना मानसिक, भावनिक आणि कौटुंबिक आधार देतात. म्हणून रक्षाबंधनाचा धागा हा फक्त मनगटाभोवती नसतो, तो हृदयाभोवती बांधलेला असतो. रक्षाबंधनाची पौराणिक कथा इंद्र आणि सचीदेवी. रक्षाबंधनाची जोडलेली गेलेली एक प्रसिद्ध धार्मिक कथा इंद्रदेव आणि त्यांची पत्नी सचीदेवीशी संबंधित आहे. पुराण परंपरेत सांगितले जाते की देव आणि असुर यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले होते. असुरांचे सामर्थ्य वाढत होते. देवांना मोठी चिंता वाटत होती. देवराज इंद्र ही युद्धासाठी सज्ज झाले. आपल्या पतीवर संकट आलेले पाहून सचीदेवीने भगवान विष्णूचे स्मरण केले. तिने भगवान विष्णूंकडून प्राप्त झालेल्या पवित्र रक्षणसूत्राची पूजा करून ते इंद्राच्या मनगटावर बांधले. त्या रक्षणसूत्रामागे श्रद्धा होती, देवावरचा विश्वास होता आणि परमेश्वराकडे केलेली प्रार्थना होती. हे प्रभो, माझ्या पतीचे रक्षण करा. यानंतर इंद्रदेव युद्धासाठी गेले आणि देवाच्या विजयाची कथा सांगितली. या कथेमधून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. रक्षणसूत्राची शक्ती केवळ धाग्यामध्ये नसते, त्यामागील श्रद्धा, प्रार्थना आणि ईश्वरावरील विश्वास यामध्ये असते. म्हणूनच राखी बांधताना मन शुद्ध असावे, भावाबद्दल मनात प्रेम असावे आणि देवाकडे मनापासून प्रार्थना असावी. श्रीकृष्ण आणि द्रौपदी. रक्षाबंधनाच्या संदर्भात भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदीची कथा
महाभारतातील या प्रसंगाशी संबंधित लोकपरंपरेनुसार एकदा भगवान श्रीकृष्णांच्या बोटाला जखम झाली, त्यातून रक्त येत होते. हे पाहताच द्रौपदीने आपल्या वस्त्रांचा तुकडा फाडून श्रीकृष्णांच्या बोटाला बांधला. तिने मोठी वस्तू दिली नाही, सोनं दिलं नाही, चांदी दिली नाही. तिने दिला तो आपल्या प्रेमाचा एक छोटासा तुकडा. परंतु त्या छोट्याशा कृतीमध्ये अपार प्रेम होते. श्रीकृष्णाने तिच्या त्या प्रेमाची आठवण ठेवली आणि पुढे द्रौपदीच्या सन्मानावर संकट आले तेव्हा भगवान श्रीकृष्ण तिच्या संरक्षणासाठी धावून आले, अशी प्रसिद्ध भक्ती परंपरेतील कथा आहे. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते? देवाला वस्तूची किंमत नसते, भावनेची किंमत असते. तुम्ही देवाला मोठा नैवेद्य दाखवला नाही तरी चालेल, पण मनापासून दाखवलेला एक तुळशीपत्रही अर्पण केलं तरी देव ते स्वीकारतो. त्याचप्रमाणे राखी ही फक्त सुंदर असण्यापेक्षा ती प्रेमाने बांधलेली असणे महत्त्वाचे आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी काय करावे? तर मंडळी, आता आपण पाहूया रक्षाबंधनाच्या दिवशी घरामध्ये काय करता येईल. सकाळी लवकर उठावे, स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावे, त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे, आपण तुळशी मातेची पंचोपचार पूजा करावी. त्यानंतर आपण देवघरातील देव स्वच्छ करावे, देवघरातील देवांना अभिषेक करावा, त्यांना पंचोपचार पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवावा, त्यांची आरती करावी आणि सर्व देवांची, आपल्या इष्टदेवांचे स्मरण करावे. श्री स्वामी समर्थ महाराज यांचा मंत्र जप करावा. तर आता श्रावण महिना चालू आहे, त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करावा, महादेवांची सेवा करावी. जास्तीत जास्त सेवा ही महादेवाची या महिन्यात केल्याने आपल्याला खूप काही पुण्य असं भेटत असतं. बघा, रक्षाबंधनाची सुरुवातच देवाच्या स्मरणाने होईल. राखीच्या ताटामध्ये काय काय ठेवावे? तर बघा, आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्षाबंधनाचे ताट हे कसे तयार करायचे. बघा, त्यामध्ये कुंकू, अक्षदा, चंदन, फुले, राखी, दिवा, धूप, नैवेद्य किंवा मिठाई आणि आरतीसाठी आवश्यक वस्तू ठेवू शकता. घरच्या परंपरेनुसार नारळ, फळ किंवा इतर शुभ वस्तूही ठेवता येतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ताट स्वच्छ आणि मन प्रसन्न असावे. राखी बांधण्याची पद्धत. आता प्रत्यक्ष राखी बांधण्याची पद्धत पाहूया. सर्वप्रथम भावाला योग्य ठिकाणी बसवावे, भगवंताचे स्मरण करावे, कपाळावर कुंकू आणि अक्षदा लावाव्यात. नंतर भावाचे औक्षण करावे. त्यानंतर भावाच्या मनगटावर राखी बांधावी. राखी बांधताना मनात अशी प्रार्थना करावी, हे परमेश्वरा, माझ्या भावाला सुख, शांती, आरोग्य, यश आणि दीर्घायुष्य दे. त्याच्यावर तुझी कृपादृष्टी सदैव राहू दे. ही प्रार्थना खूप मोठी असण्याची गरज नाही, मनापासून असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. राखी बांधताना म्हणता येणारा मंत्र. रक्षासूत्र बांधताना प्रचलित असलेला मंत्र आहे, येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबल तेन त्वाम बी बंधनामी रक्षेमा चलमा चल. याचा साधा अर्थ असा, ज्या रक्षासूत्राने महान शक्तिशाली राजा बळी बांधला गेला, त्याच रक्षासूत्राने मी तुला बांधत आहे. हे रक्षासूत्र तुझे रक्षण करो आणि तुझ्या जीवनामध्ये स्थिर राहो. मंत्र म्हणताना याचा अर्थ समजून श्रद्धेने म्हणावा. बहिणीने भावासाठी कोणती प्रार्थना करावी? भगिनींनो, राखी बांधताना फक्त माझ्या भावाने मला हे द्यावे, माझ्या भावाने मला ते द्यावे अशी अपेक्षा न ठेवता एकदा मनापासून प्रार्थना करा. हात जोडून म्हणा, हे देवा, माझ्या भावाचे रक्षण कर, त्याच्या आयुष्यातील संकटे दूर कर, त्याला सद्बुद्धी दे, त्याला चांगले आरोग्य दे, त्याला चांगले विचार दे, त्याच्या संसारात सुख समृद्धी नांदू दे, त्याच्या प्रत्येक चांगल्या कार्यामध्ये तुझे आशीर्वाद राहू दे. ही प्रार्थना किती सुंदर आहे ना? कारण प्रेमामध्ये अपेक्षेपेक्षा आशीर्वाद मोठा असतो. भावाने बहिणीसाठी काय करावे? रक्षाबंधन हा फक्त बहिणीने भावाला राखी बांधण्याचा दिवस नाही. भावानेही बहिणीच्या हातावर प्रेमाने हात ठेवून म्हणावे, तुझ्या सुखदुःखात मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आजच्या काळामध्ये बहिणी ही शिक्षण घेते, नोकरी करते, व्यवसाय करते, घर सांभाळते, म्हणून तिचे रक्षण म्हणजे फक्त बाहेरच्या संकटापासून संरक्षण नाही. तिचा सन्मान, तिची स्वप्ने, तिचा आत्मविश्वास आणि तिचे स्वातंत्र्य याचा आदर करणे हेही रक्षणच आहे. रक्षाबंधन आणि श्रावण पौर्णिमा. रक्षाबंधन हे श्रावण पौर्णिमेला साजरे केले जाते. श्रावण महिना स्वतःच भक्तीचा महिना मानला जातो. या महिन्यामध्ये शिवपूजा, जप, नामस्मरण, दान, व्रत आणि धार्मिक साधनेला विशेष महत्त्व दिले आहे आणि त्याच श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन येते. म्हणून या दिवशी घरामध्ये केवळ उत्सव न करता थोडा वेळ देवासाठी द्या, थोडा वेळ नामस्मरणासाठी द्या आणि थोडा वेळ आपल्या कुटुंबासाठी द्या. रक्षाबंधनाच्या दिवशी हा छोटासा आध्यात्मिक उपाय. जर तुम्हाला इच्छा असेल तर या दिवशी देवघरामध्ये तुपाचा दिवा लावा, भगवंतासमोर बसून आपल्या भावाचे नाव घ्या आणि 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र तुमच्या इष्टदेवाचे नामस्मरण करा. त्यानंतर मनात प्रार्थना करा, माझ्या भावावर
माझ्या भावावर आणि माझ्या संपूर्ण कुटुंबावर ईश्वराची कृपा राहू दे. हा उपाय कोणतेही चमत्कारिक आश्वासन म्हणून करू नका. केवळ भक्ती, प्रार्थना आणि सकारात्मक संकल्प म्हणून करा. रक्षाबंधनाला दान काय? आता रक्षाबंधनाला दान काय करावे? आपल्या धार्मिक परंपरेमध्ये पौर्णिमा, व्रत आणि सणांच्या दिवशी दान करण्याला महत्त्व दिले आहे. म्हणून आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, वस्त्रदान, फळदान, गरजू व्यक्तीला मदत, गायला चारा, पक्ष्यांसाठी पाणी किंवा धान्य अशा प्रकारे सेवा करता येते. पण दान करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. दानाचा फोटो काढून प्रसिद्धी करण्यापेक्षा कुणाच्या चेहऱ्यावर आनंद आणणे मोठे आहे. भाऊ-बहिणींचे नाते जपण्याचा संदेश. मंडळी, आज आपण एका वेगळ्या गोष्टीचा विचार करूया. लहानपणी भाऊ-बहीण खूप भांडतात, एकमेकांची तक्रार करतात, एकमेकांच्या वस्तू घेतात, कधी रुसतात, कधी भांडतात. पण वय वाढत जाते तसे कळते आपल्या आयुष्यातील बालपणाची सर्वात सुंदर आठवण कोणासोबत आहे? बहुतेक वेळा उत्तर असते आपल्या भावासोबत किंवा बहिणीसोबत. म्हणून या रक्षाबंधनाला एकमेकांना महागडी भेटवस्तू देण्यापेक्षा एकमेकांना वेळ द्या. फोन करा, जवळ नसाल तर व्हिडिओ कॉल करा आणि फक्त एवढे म्हणा, तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस. कधी कधी एवढे शब्द ही नात्यांमध्ये खूप मोठा बदल घडवतात. 2026 रक्षाबंधनाची महत्त्वाची माहिती पुन्हा एकदा. चला शेवटी संपूर्ण माहिती एकदा पटकन पाहूया. रक्षाबंधन शुक्रवार 28 ऑगस्ट 2026. तिथी श्रावण पौर्णिमा. मुंबईनुसार पौर्णिमा 27 ऑगस्ट सकाळी 9:28 चालू होते, तर 27 ऑगस्टला सकाळी 9:08 चालू होते, तर 28 ऑगस्टला सकाळी 9:48 आहे. शुभ मुहूर्त हा सकाळी 6:23 ते 9:48 आहे. भद्रा ही सूर्योदयापूर्वीच समाप्त होत आहे, त्यामुळे भद्रेचा विषय नाही. चला तर मग या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी छान रक्षाबंधन साजरं करा. तुमचे भाऊ बहीण कुठे दूर गेले असतील तर त्यांना नक्कीच कॉल करा, नक्कीच व्हिडिओ कॉल करा. आणि रक्षाबंधन आणि भाऊ बहीण ही नातं खूप सुंदर आहे. ज्याच्या आयुष्यात भाऊ किंवा बहीण नाही, त्याच्या आयुष्यातही परमेश्वर प्रेम, आपुलकी आणि माणुसकीची नाती घेऊन येवोत, हीच श्री गणेशाच्या चरणी, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि कुलदेवतेच्या चरणी प्रार्थना करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि नवीन असाल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया नक्कीच पुढल्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.